प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सगळे आनंदी आहात. पण आज आम्हाला देवाने त्याच्या मंदिरामध्ये तो घेऊन आला, कारण त्याची कृपा त्याची दया आमच्यावर रोज होते असं पवित्र शास्त्र सांगतं. आणि म्हणून आम्हाला आज आम्ही यावेळेस मंदिरामध्ये आलेलो असताना पवित्र शास्त्र सांगतं स्तोत्रकर्त्यामध्ये की परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे. आणि म्हणून यस तो तुमच्या आणि माझ्यामध्ये असताना, कारण पवित्र शास्त्र या ठिकाणी येशू ख्रिस्ताला देखील हे आम्हाला वाचायला मिळते की ज्या ठिकाणी माझ्या नावामध्ये दोघे किंवा तिघे आहेत त्या ठिकाणी मी आहे. आणि म्हणून हा वचन आम्हाला आठवण करून देतं की जिथं येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये दोघे किंवा तिघे आहेत त्या ठिकाणी मी आहे असं येशू ख्रिस्त म्हणतो. आणि म्हणून आज तो आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही आपल्या पायावर उभं राहून त्याचा सन्मान करू, त्याच्या नावाची स्तुती करत असताना त्याला गौरव देऊया. आपण तुम्हाला असं वाटतं की मी नेत्र बंद करून त्याला धन्यवाद देईन, तर तुम्ही तसं करू शकता. तुम्हाला असं वाटतं की मी गुडघ्यावर जाऊन त्याला धन्यवाद देतो, तुम्ही तसं करू शकता. तर यावेळेस आपण आपले नेत्र बंद करू, त्याला धन्यवाद देऊ, त्याचे उपकार मानू. आज यावेळेस त्याने आम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी त्याचे आभार मानू. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो की आम्ही जर देवाला काय देऊ शकतो तर ते म्हणजे आपल्या ओठाचं फळ, स्तुतीचा यज्ञ. थँक्यू लॉर्ड. आणि म्हणून आम्ही गप्प न राहता आपलं मुख उघडून त्याच्या नावाची स्तुती करू की प्रभू तू महान आहेस. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको असं दावी स्तोत्रकर्ता म्हणतो. त्याप्रमाणे देखील आम्ही आमच्या मुखातून त्याचं गौरव होण्यासाठी त्याची जी कृपा दया आमच्यावर आज आणि इथून पुढे ही सदोतीच राहत असताना, आणि त्याने तुम्हाला आणि मला ज्या पाप आणि पापाच्या खाचेतून पापाच्या दलदलीतून बाहेर काढलं आहे आणि त्याच्या मंदिरामधून घेऊन आलेला आहे, त्याबद्दल परमेश्वरला आम्ही धन्यवाद देऊ, प्रभू येशूला धन्यवाद देऊ. आज मागच्या आठवडाभर त्याने आम्हाला सांभाळलेला आहे. त्याची कृपा तुमच्या आणि माझ्यावर सदोदित आहे. हा दिवस तुम्ही आणि मी पाहत आहोत, त्याची कृपा दया आहे. आणि म्हणून यावेळेस आपण देवाला धन्यवाद देऊ. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. हे प्रभू तुला गौरव आणि सन्मान देतो. तुझ्या नावाची स्तुती करतो, तुझं नाव उंचवितो, कारण तू या ठिकाणी सर्व काही करणार देव आहेस. तुझ्या कृपेने तुझ्या दयेने सर्व काही गोष्टी प्रभू आमच्या जीवनामध्ये घडून येतात. तुझी कृपा आमच्यावर दया आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो. थँक्यू जीसस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लॉर्ड जीसस, थँक्यू. हालेलुया, धन्यवाद माझ्या देवा, तुला धन्यवाद. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू फादर. प्रेज गॉड. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद प्रभू. यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये असताना स्तुती, आराधना, देवाचं वचन, त्याचप्रमाणे दान आणि दशांशातून पुढचं सर्व काही ज्या या आजच्या सभेच्या सर्व गोष्टी देवाच्या हातात सोपून देऊन, तो चालक आणि मालक आहे, तो सहाय्य करणारा आहे. आणि म्हणून आपण प्रार्थना करणार आहोत. यावेळेस या प्रार्थनेचं पुढारपण दानिएल बद्दल आपल्यामध्ये आहेत आणि ते करतील. आपण त्या प्रार्थनेमध्ये हो आणि आमेन म्हणू. थँक्यू जीसस, थँक्यू, थँक्यू जीसस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रशिद्ध. धन्यवाद देतो तुझ्या नावाला, धन्यवाद तुला मान महिमान गौरव देतो प्रशिद्ध. सुंदरच्या समय प्रभू आणि प्रशिद्ध आम्हाला एकवट केलं तर धन्यवाद देतो प्रशिद्ध. कशी स्तुती आराधना करत असताना प्रशिद्ध प्रत्येकाच्या जीवावर टाकंटाला स्पर्श कर. प्रत्येकाने अंत्यकरणापासून तुझी स्तुती आराधना करा प्रशिद्ध. त्यासाठी प्रत्येकाला पवित्र आत्म्याने चालू सांगतो तसं प्रसिद्ध विषय तुझ्या प्रार्थना करतो. तुझ्या दासानं वचन आणलेलं प्रसिद्ध वचन आशीर्वादाचं कर प्रसिद्ध. त्याचं मुखाचं निशब्द तू पुढे त्या प्रत्येकाच्या अंत्यकरणामध्ये पेरत असताना येणाऱ्या दिवसामध्ये 100 आलेलं दिसून येऊन होय प्रसिद्ध. सर्व ऍक्टिव्हिटी तुझ्या हाती देतो प्रसिद्ध. साक्षात दानपात्र प्रसिद्ध, स्तोत्र वाचन हे सर्व काही तुझ्या हाती घे प्रसिद्ध. आणि मंडळामध्ये तू उपस्थित आहे त्याबद्दल धन्यवाद देतो प्रसिद्ध. येणारे सर्वांचे मार्ग मोकळे कर की प्रत्येकाने मानू की आम्ही परमेश्वरचं मनोरूप पाहण्यासाठी चाललो. कुणाला भेटायला नाही पण आम्ही परमेश्वराला भेटायला चाललो. अशा प्रत्येकाच्या अंत्यकरणामध्ये उकळी पद्धती आली त्यांनी तुला भेटण्यासाठी त्यांचे मार्ग तू मोकळे कर. प्रत्येकाला तू घेऊन ये
प्रत्येक जीवनातले अडखळ येशूच्या नावात जमीन दुस्त कर. तुझं वचन ऐकण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी, सहभागितेसाठी त्यांच्या मार्गामध्ये जे अडखळ असेल ते येशूच्या नावात आम्ही आज काढून टाकू. आणि त्या प्रत्येकाचे मार्ग तू मोकळे केले त्याबद्दल धन्यवाद देतो. तसं विशेष करून पुन्हा एकदा विषय स्तुती आराधनात प्रत्येकाला चालव. आज या शिव फेलोशिप मंडळी तुझी पैसे त्या प्रभुवारे आम्ही तुझ्या हाती देतो. पैसे तुझ्या पवित्र आत्मेद्वारे प्रत्येकाच्या जीवनात तू कार्य करतो. स्तुती आराधनामध्ये तू उतरलात इतर पैसे द्या त्याबद्दल धन्यवाद देतो. पैसे द्या तुझं नाव आहे इथून पुढचा वेळ काळ समय आम्ही सर्व तुझ्या हाती करतो. त्यांना टाळणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात मागतो. आमेन. इथे पुढचा वेळ आहे पाटील बाईंकडे. तो स्तुती आणि आराधना चालत असताना आपण स्तुती आणि आराधना करण्यामध्ये सहभाग घेऊ. प्रेज लॉर्ड, हालेलुया. देवाला धन्यवाद देऊ. खरोखर देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि आपण त्याच्या मंदिरात त्याला भेटण्यासाठी आलो असताना आपण एक वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 95:1-2. अहो या आपण परमेश्वराचा जय जयकार करूया. आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार, तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच पुढे जाऊ, स्तोत्रे गाऊ आणि त्याचा जय जयकार करू. खरोखर देव महान आहे नाही का. आम्हाला त्यांनी निवडलं आहे की त्याचा जय जयकार करण्यासाठी. आणि म्हणून आम्ही गीत गाऊया. आवाज मिटाएंगे साज बजाएंगे. नंबर आहे 27, पान नंबर आहे 20. आवाज उठाएंगे
महिमा नाही नाही का. आमच्यासाठी त्यांनी इतकी प्रीती केलेली आहे, इतकी प्रीती केलेली आहे की खरोखर त्यांनी त्याचं सिंहासन सोडून आमच्यासाठी या पृथ्वीवर येऊन आम्हाला पापातून सोडवलं आहे. म्हणून आपण पुढचं गीत गाऊया, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जला जाता. ते गीत नंबर आहे 129, पान नंबर आहे 44. मेरे जीवन में यीशु शांत तेरा बसायचं. नाम आपण समजावून जलाल पाता रे.
देव काहीही मागत नाही, फक्त ओठाचे फळ मागतो, नाही का? आणि म्हणून आपण पुढचे गीत गाऊया. पान नंबर आहे 135, गीत नंबर आहे 9. बिन तेरे में कुछ भी नहीं, यहोवा मुझे तेरी जरूरत है. आपण घेतलं, देवाला धन्यवाद द्या. बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं.
खरोखर आपण त्याच्या सानिध्यामध्ये आधीच जाऊ. आराधनेमध्ये जात असताना देवाला धन्यवाद देऊ. आम्ही मनापासून देवाला शरण जाऊ. खरोखर तो महान देव आहे, तो अद्भुत मंत्री आहे, तू सर्व समर्थ देव आहे. ओ प्रभू, खरोखर आम्ही तुझ्या चरणाचं आलो आहे प्रभू. आम्हा प्रत्येकानं तू चालवणारा देव. आराधनेमध्ये जात असताना गीत नंबर आहे, पान नंबर आहे 140 आणि गीत नंबर आहे 25. तेरी स्तुति मैं करूं आराधना दिल से दिल से. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से दिल से. तेरी स्तुति मैं करूं आराधना करूं दिल से दिल से.
प्रभु करुणा करतो किती धन्यवाद प्रभु इतके असणारे प्रत्येक प्रभु ऑनलाईन तुझी ठिकाणी सामर्थ्य माझ्या देवात तुझी प्रीती तुझी सहनशीलता प्रभू सर्व काही प्रवेश आज तू पुरवठा करत आहे माझ्या देवा मी तुला धन्यवाद ओ राजा राजा ओ प्रभू तुझ्या ओ राजा मी तुला धन्यवाद जीवनाने खचलेले आहे देवाचे आमचा राज आहे चिंतनीमध्ये आहे ओ माझ्या ईश्वर त्यांना बाहेर काढणारा महान तू ओ माझ्या तुझ्याशिवाय कोणीच काढू शकत नाही माझ्या ओ पवित्र पिते आम्ही तुला धन्यवाद देत आहे हो पवित्र देवा तुझ्या सानिध्याची आम्हाला गरज आहे ती पुरवठा केली प्रभू त्याबद्दल मी तुझे आभार राजा तुला धन्यवाद प्रभू मी तुला धन्यवाद देते माझ्या देवा मी तुला धन्यवाद देते हो प्रभू तुला धन्यवाद सिओनी मंडळीला प्रभू देवा तुझ्या हाताने आधी पुरवठा तू करणारा मंदिर आहेस प्रभू ओ पवित्र प्रभू देवा पास किती आराधनेमध्ये तू उतरून आलास प्रभू तुला धन्यवाद प्रभू आमची मनोमनी भेट घेतलीस प्रभू तुला धन्यवाद प्रभू देवा प्रभू इथं सर्व काही देवा स्तोत्र वाचन आहे प्रभू देवा तुझं वचन आहे माझ्या देवा मी तुला धन्यवाद देत आहे प्रभू साक्षी आहे आणि प्रभू दान पात्र आहे प्रभू ते प्रत्येक तू आशीर्वादित केलेला आहेस प्रभू त्याबद्दल मी तुझे आभार मानते प्रभू देवा येशूच्या आम्हाला तू चालवणारा देव आहे तुझे आभार मानते पुन्हा एकदा प्रभू तुला धन्यवाद 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 राजा राजा प्रभू तुला धन्यवाद येशूच्या नावामध्ये आमेन. Praise the Lord. आपल्या इथे लाईट नसल्यामुळं आपल्याकडे लाईट नाहीये पण देवाला धन्यवाद देऊ. लाईट जरी नसेल तरी सुद्धा रविवारची भक्ती थांबणार नाही कारण त्याची कृत आपल्याला बऱ्याच गोष्टी आहे की ज्याच्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकतो आणि म्हणून यावेळेस आपण स्तोत्र वाचन करणार आहोत. स्तोत्र वाचन करत असताना मी तुमच्यासाठी पुढे वाचतो, तुम्ही माझ्या मागे ते म्हणू शकता. आणि आज जे स्तोत्र वाचन आहे त्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. स्तोत्र संहिता 119. आणि 97 ते 104 इथपर्यंत आम्ही वाचणार आहोत. स्तोत्र 119 जर तुम्हाला दिसत नसेल तर जो मोबाईल आपल्याकडे आहे त्याचा आज चांगल्या प्रकारे उपयोग होईल. प्रेज द लॉर्ड. आणि त्या मोबाईलच्या लाईटमुळे तुम्ही स्तोत्र शास्त्र वाचू शकता, बघू शकता. स्तोत्र 119
97 ते 104 मी तुमच्या पुढे म्हणतो, माझ्या माग ते तुम्ही म्हणू शकता. आहा हा तुझे शास्त्र मला किती प्रिय आहे, तुझे शास्त्र मला किती प्रिय आहे. दिवसभर त्याकडे माझे लक्ष लागलेले असते. दिवसभर त्याकडे माझे लक्ष लागलेले असते. तुझ्या आज्ञा तुझ्या आज्ञा मला आपल्या वैऱ्यापेक्षा मला आपल्या वैराग्यापेक्षा शहाणे करीतात. शहाणे करीतात. कारण कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहेत. त्या सदोदित माझ्या जवळ आहे. माझ्या सर्व शिक्षकापेक्षा माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक समज आहे. मला अधिक समज आहे. कारण कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करीतो. मी तुझ्या निर्बंधांचे मनन करीतो. वयोवृद्धापेक्षा वयोवृद्धापेक्षा मला अधिक कळते. मला अधिक कळते. कारण मी कारण मी तुझे विधी पाळतो. तुझे विधी पाळतो. तुझे वचन तुझे वचन पाळावे म्हणून पाळावे म्हणून मी आपले पाऊल मी आपले पाऊल हर एक कुमार्गापासून आवरितो. हर एक मार्गापासून आवरतो. तुझ्या निर्णयापासून तुझ्या निर्णयापासून मी ढळलो नाही. मी डरलो नाही. कारण कारण तू मला शिकवले आहे. तू मला शिकवले आहे. तुझी वचने तुझी वचने माझ्या जिवेला माझ्या जिभेला किती मधुर लागतात. किती मधुर लागतात. माझ्या तोंडाला माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. ती मधापेक्षा गोड लागतात. तुझ्या विधींच्या द्वारे तुझ्या विधीच्या द्वारे मला समज प्राप्त होतो. मला समज प्राप्त होतो. म्हणून मी म्हणून मी प्रत्येक प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करीतो. असत्य मार्गाचा द्वेष करतो. आमेन. आमेन. देवाला धन्यवाद देऊ. स्तोत्रकर्ता या ठिकाणी स्वतःबद्दल काही गोष्टी बोलतो. पहा, 1-2 वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळतो की 99 वर्ष जर तुम्ही वाचलं त्या ठिकाणी तर असं म्हटलंय की माझ्या सर्व शिक्षकापेक्षा मला अधिक समज आहे, कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करतो. शिक्षकापेक्षाही जास्त मला कळतं असं स्तोत्रकर्ता म्हणतो. त्याचं कारण तो हुशार आहे असं नाही, तर तो म्हणतो निर्बंधाचे मनन कर. देवाचे मनन करतो. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आमचा विषय हा नाही. फक्त चालता चालता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जर तुम्हाला असं वाटतं की आपल्या लेकरांनी हुशार व्हावं, तुम्हाला असं वाटतं की आपल्या लेकरांनी अभ्यास करावा, त्यांच्या माग आम्ही अभ्यास कर म्हणावं लागू नये, तर ज्याप्रमाणे अनुवादाच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन सांगतं की तू उठता बसता निसता चालता बोलता, आता आम्ही वाचलं ते गीत गायलं, येशू तेरा नाम, नाही का, तसं आपल्या मुलांबरोबर देवाच्या वचनाविषयी डिस्कस करा, बोला. आणि मुलांना पवित्र शास्त्र वाचायला सांगा. तुम्हाला मागे लागायची गरज लागणार नाही. प्रेज लॉर्ड. कारण मी सांगत नाही, इथे पवित्र शास्त्र सांगतं. आणि ही गोष्ट जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्ही आणि आमच्या लेकरांनी केली तर शहाणपण तुम्हाला ऑटोमॅटिक येईल, त्याच्या मागे पळावं लागणार. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून पुढे तो अजून काय म्हणतो, 100 वयोवृद्धापेक्षा मला अधिक कळते. प्रेज लॉर्ड. वयोवृद्धापेक्षा अधिक कळते. आम्ही मुलांची बोलतो, मोठी माणसं वडील मंडळी जी बोलतात आपल्या मुलांशी आणि ते म्हणतात हे केस उगाच पिकलेले नाही. अनुभव आमचा सांगतो तसं वाद, पण शास्त्र सांगतं वयोवृद्धापेक्षाही जास्त. प्रेज लॉर्ड. कारण ते शहाणपण जीवनाच्या खस्ता खाऊन नाहीये, ते शहाणपण ते देवाकडनं आहे. आणि ते शहाणपण एखाद्या 18 वर्षाच्या मुलाला जरी मिळालं तर तो वयोवृद्धापेक्षाही जास्त मॅच्युअर्ड प्रमाणे वागू शकतो. प्रियाला हे लक्षात असतं. पण इथं त्याचं उत्तर दिलेलं आहे 100. कारण मी तुझे विधी पाळतो. प्रेज लॉर्ड. तसं येत नाही, तसं येत नाही, त्याला कृती आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता आम्हाला हे सांगतोय, जर तुम्हाला मला शहाणं व्हायचं आहे तर देवाच्या वचनाकडे आम्ही लक्ष लावल्याशिवाय गत्यंतर नाही, पर्याय नाही.
आणि त्यानंतर अजून एक वचन या ठिकाणी, 103, तुझी वचने माझ्या जीवेला किती मधुर लागतात, माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड आहे. देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या जीवनात, माझ्या मुखामध्ये गोड आहे, हे दावीद स्तोत्रकर्ता या ठिकाणी लिहित असताना बघा, एक लक्षात घ्या की मी आज तुम्हाला उदाहरण देण्यासाठी जर म्हटलं तर एखादा लाडू किंवा एखादा पेढा मी खाल्ल्यानंतर सांगू शकतो की किती गोड आहे. मी अगदी परफेक्ट सांगू शकतो एकदम सुंदर आहे, पण तो खाल्ल्यानंतर. तसं दावीद हा या ठिकाणी देवाच्या वचनाची प्रशंसा एवढी का करतो, कारण त्याने अनुभव घेतलाय. आणि म्हणून तो म्हणतो, तुझं वचन माझ्या जीवेला किती मधुर आहे, माझ्या जीवेला किती मधुर आहे. आणि तो तुलना करतोय, माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर तुलना आहे. आणि याचा अर्थ दावीद देवाच्या वचनाचा अनुभव त्याने किती घेतला होता आणि देवाच्या वचनावर तो किती विसंबून होता. म्हणजे त्याने खाण्यापर्यंत देवाच्या वचनाची इतकी महती त्याने वर्णन केली. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनात सुद्धा आम्हाला जर वचनाची ओळख आणि देवाची ओळख झाल्याशिवाय आम्ही पुढे काही करू शकत नाही. आणि म्हणून आजचा जो विषय आहे, आज तिसरा पार्ट आहे की येशू ख्रिस्त असे म्हणतो. मागच्या वेळेस देखील आम्ही पाहिलं. आजचा ज्या विषयाकडे आम्ही जाणार आहोत तो आहे आजचा शास्त्र भाग, योहान 4:10. आपल्या पवित्र शास्त्रातून तुम्ही काढू शकता. योहान कृष्ण वर्तमान याचा 4था अध्याय आणि 10वं वचन तुम्हाला मिळालं असेल तर तुम्ही वाचू शकता. दिसत असेल तर मी वाचतो तुमच्यासाठी. येशूने तिला उत्तर दिले की देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असे तुला म्हणणारा कोण, हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. या ठिकाणी यावेळेस आम्ही ज्या योहान कृष्ण वर्तमानामधून पवित्र शास्त्रामधून देवाचं वचन वाचत आहोत, या ठिकाणी एक शम्रोनी स्त्री आणि येशू ख्रिस्त या दोघांचं संभाषण आम्हाला पाहायला मिळतं. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी चालत असताना त्याला तहान लागली असं शास्त्र सांगतं. तो त्या विहिरीवर तो बसला आणि त्या विहिरीवर ती शम्रोनी स्त्री पाणी भरण्यासाठी आली. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्त त्या शम्रोनी स्त्रीशी बोलतो. आणि यावेळेस आम्ही या दोन गोष्टींकडे लक्ष देणार आहे. पहिली गोष्ट, येशू ख्रिस्त पाणी मागितल्यानंतर येशू ख्रिस्त त्या शम्रोनी स्त्रीला काय म्हणतो. पहिली गोष्ट जर आम्ही त्या ठिकाणी जर पाहिली तर तो म्हणतो देवाचं दान. इथं म्हटलंय देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे. दुसरी गोष्ट, मला पाणी प्यायला दे हा जो तुला म्हणतोय हा कोण, हे जर तुला समजलं असतं तर तू मागितलं असतं माझ्याकडं. या दोन गोष्टीवर आम्ही आज मनन करणार थोडक्यात. पहिली गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्त त्या ठिकाणी दान, देवाचं जे दान आहे त्याविषयी बोलतो. दान म्हणजे काय. अनेक प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं. दान धर्म करणारे लोक आहेत. असे दोन प्रकार आहेत की जे दान करतात, ते दिलं जातं. जे गरीब लोकांसाठी अनेक लोक दान दिले दान देतात आणि त्यांना दानशूर म्हटलं जातं. या ठिकाणी हा जो संदर्भ आहे, या ठिकाणी येशू ख्रिस्त त्या स्त्रीशी बोलत असताना देवाच्या दानाविषयी आणि पुढं तो त्या दानाविषयी पुढे बोलून तो संदर्भ देत आहे की तुला जे पाणी दे असं म्हणणारा कोण आहे हे कळलं असतं तर. उदाहरणार्थ एक
उदाहरण जर आम्ही घ्यायचं असेल, एक आपल्या जीवनात जर आम्ही घेतलं, लहान लेकरांना आग म्हणजे काय माहित नाही. लहान लेकरं जे रांगतात, चालत जातात, त्यांना आम्ही आगीपासून लांब ठेवतो, भाजू नये किंवा त्यांना चटका बसू नये. आणि असं असताना त्यांना त्याचं नॉलेज नाहीये. पण जसे जसे मोठे होतात आणि मोठे झाल्यानंतर त्यांना कळतं की यापासून आम्हाला काय पाहिजे, लांब राहायला पाहिजे. आम्ही आई वडील त्यांना सांगतो की याच्या जवळ जाऊ नको, याला हात लावू नको, कारण ते काय भासतं वगैरे, अशा गोष्टी आम्ही त्यांना सांगतो आणि त्या मुलांना त्यापासून लांब ठेवतो. ही झाली एक गोष्ट की आम्ही आमच्या लेकरांना चांगल्या गोष्टी त्या सांगतो. जे लेकरं आहेत त्यांना आम्ही चांगल्या गोष्टी सांगतो. हा एक संदर्भ मी यासाठी देत आहे की जे नॉलेज किंवा एक ज्ञान आम्हाला मिळावं, ही तुमची आणि माझी गरज असते. ती आम्हाला कुठनं तरी मिळते, कुठनं तरी घ्यावी लागते. मी आता तुमच्यासमोर दुसरं एक उदाहरण तुमच्या समोर मी मांडत आहे की दान याविषयी. दान म्हणजे काय, आणि मग आपण पुढे जाणार. आपण यावेळेस पवित्र शास्त्रातून मी तुम्हाला मत्तेय शुभवर्तमान याचा 16वा अध्याय, मत्तेय शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि त्यात काही वचन आज आपण वाचणार आहोत. या ठिकाणी त्या ठिकाणी काय आहे, कारण या ठिकाणी देखील येशू ख्रिस्त शिष्यांशी बोलत आहे, शिमोन पेत्राशी बोलत आहे. पण खूप सुंदर गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी मिळते, म्हणजे आम्हाला आणखीन चांगला उलगडा होईल. या ठिकाणी मी तुमच्यासाठी वाचतो काही वचन आहेत त्या ठिकाणी 16 आणि 13 पासून. नंतर फिलिपाच्या कैसरियाकडल्या प्रांतात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यास विचारले. येशू ख्रिस्त शिष्याला एक प्रश्न विचारतोय. लक्ष द्या, हा प्रश्न तुम्हाला आणि मलाही आहे पवित्र शास्त्रातून. मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते बोलले, कोण? शिष्य बोलले, कित्येक बाप्तिस्मा करणारे योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेशातील कोणी एक असे म्हणतात. प्रश्न येशू ख्रिस्त हा विचारतो की मनुष्याच्या पुत्र लोक, हे लक्षात असू द्या, लोक काय म्हणून ओळखतात. आणि त्याने लोक जे म्हणत होते योहान करणारा बाप्तिस्मा किंवा संदेश का, आणि या ठिकाणी दिले एलिया, कित्येक म्हणतात की इर्मया किंवा संदेश त्यातील कोणी एक म्हणून ओळखतात. आता त्याने परत दुसरा एक प्रश्न विचारलाय. तो पुढं तो त्यास म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? प्रश्न दुसरा आहे. लोकांचं झालं. आता येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना विचारतो, तुम्ही मला कोण म्हणून ओळखता? हा प्रश्न आज तुम्ही मी विश्वासणारे असताना तुमच्या माझ्या समोर आहे. येशू ख्रिस्ताला तुम्ही मी काय म्हणून ओळखतो? येशू ख्रिस्ताची इमेज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काय आहे? त्याचं उत्तर आम्हाला जर पाहायला मिळालं तर पुढे मग असूया. आता इथं शिमोन पेत्राने उत्तर दिलं. जे शिष्य आहेत ते थांबले आणि शिमोन पेत्र म्हणतो, आपण ख्रिस्त याचा अर्थ अभिषिक्त, जिवंत देवाचे पुत्र आहात. प्रेज द लॉर्ड. शिमोन पेत्राचं उत्तर या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. शिमोन पेत्राचं उत्तर या सगळ्या लोकांपेक्षा वेगळं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर शिष्य देतात की संदेशा, इर्मया, सर्व काही, आणि संदेशाच्या घरातून वगैरे वगैरे. पण या ठिकाणी शिमोन पेत्र म्हणतो, तुम्ही ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात. प्रेज द लॉर्ड. त्यावर येशू ख्रिस्त काय म्हणतो हे महत्वाचं आहे. मी तुमच्यासाठी वाचतो 17 वचन. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी. धन्य म्हणजे अरे तू आशीर्वादित आहेस. धन्य याचा अर्थ आशीर्वादित. काय म्हटलंय? कारण का आशीर्वादित आहेस? कारण मांस व रक्त यांनी नाही
तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केलंय. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्ताचं उदाहरण उत्तर पहा. शिमोन अन्नाला त्याने शाबासकी दिलेली आहे आणि तो म्हणतो अरे धन्य तुझी, म्हणजे तू किती आशीर्वादित आहेस. कारण का हे शारीरिक ज्ञानाने नाही, शरीराच्या आकलेने नाही, आपल्या बुद्धीने नाही, तर हे तुला प्रगट केलं ते स्वर्गातील पित्याने. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी योहान सुवर्तमानामध्ये आम्ही वाचत असताना जे दान आम्ही पाहत आहोत, देवाला ओळखण्याचं दान जर कोणाकडे असेल तर ते केवळ आणि केवळ परमेश्वराकडे आहे. तुमच्या आणि माझ्या बुद्धीवर जर तुम्ही आणि मी ख्रिस्ताला ओळखण्याचा प्रयत्न जर करत असाल तर थांबवा. म्हणून येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हटला की लोक काय म्हणतात आणि तुम्ही काय म्हणतात. या ठिकाणी येशू ख्रिस्त शिष्यांशी बोलत आहे आणि शिष्यांशी बोलत असताना तो लोकांचा एक भाग बोलतोय, जग काय म्हणतात. पण त्याचे जे विश्वासणारे लोक आहेत ते काय म्हणून ओळखतात. आज या जगामध्ये येशू ख्रिस्ताकडे येणारे लोक त्याला गुरु म्हणतात, महाराज म्हणतात, त्याला बरं करणारा. अनेक लोक त्याच्याकडे येतात, आमच्या घरातल्या अनेक गरजा गोष्टी साठी येतात. चांगली गोष्ट आहे, कारण त्याच्यातनं ती गोष्ट तुम्हाला आणि मला मिळणारच आहे. कारण येशूच्या नावामध्येच ते सामर्थ्य आहे, येशूच्या नावामध्येच त्या सर्व गोष्टी सामावून गेलेल्या आहेत. कारण येशूच्या नावाने सर्व सृष्टी निर्माण केली आहे, त्याच्यातून तुम्हाला मला त्या सगळ्या गोष्टी मिळणारच, त्या नावातून मिळाल्याशिवाय राहणारच नाही. कारण त्यानेच तुम्हाला मला वचन दिलं आहे, मागा म्हणजे मिळेल. पण प्रियांनो, त्याच्याही पलीकड ते एक म्हण आहे मराठीमध्ये, गरज सरो असंच म्हटलं ना, आणि वैद्य म्हणून. आमचं काम कामापुरता मामा असंही म्हटलं जातं. आम्ही देवाकडं येतो ते फक्त आमचं काम करून घेण्यासाठी आणि नंतर आम्ही त्याच्यापासून त्याला कोसो दूर राहतो का. जर आमच्या जीवनामध्ये खरा आशीर्वाद, ज्याप्रमाणे शिमोन हा जो पेत्र आहे याला येशू ख्रिस्ताने त्याची तारीफ केलेली आहे, त्याला आशीर्वादित म्हटलंय येशू ख्रिस्त स्वतः. कारण ते दान, देवाला ओळखण्याचं दान परमेश्वराने त्याला दिलं होतं, तुम्हाला सुद्धा आणि मला सुद्धा. आणि म्हणून इथं त्या याकोबाच्या विहिरीवर येशू ख्रिस्त बसलेला असताना शमरोनी स्त्रीशी बोलत असताना तो तिला म्हणतो, कारण येशू ख्रिस्त बसलेला असताना तो म्हणतो तुला जे पाणी मागणारा मी कोण आहे हे कळालं असतं. कारण येशू ख्रिस्ताला जर ओळखायचं असेल तर देवाच्या दानाशिवाय तुम्ही आणि मी, देवाने प्रगट केल्याशिवाय, देवाचं जे स्वर्गातलं दान आहे त्याच्याशिवाय तुम्ही आणि मी देवाला ओळखू शकत नाही. आम्ही आमच्या बुद्धीने, आम्ही जगातल्या अनेक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे नाही. पर्सनली तुम्ही येशू ख्रिस्ताला काय म्हणून ओळखता. पर्सनली मी येशू ख्रिस्ताचा काय अनुभव घेतलेला आहे. जर तुम्ही आणि मी जर पर्सनली येशू ख्रिस्ताला ओळखणारे असू तर आम्ही प्रौढतेमध्ये आहोत. बालिशपणा तुमच्या माझ्यातनं गेलेला असेल. कारण तुम्हाला आणि मला एकच नाव माहिती आहे या पृथ्वीवर, आणि ते म्हणजे येशू ख्रिस्त. त्या येशू ख्रिस्तामध्ये सर्व काही संपन्नता आहे. लहान लेकरांनी जरी प्रार्थना केली तरी देव ऐकणार आहे, बाळकाने जरी प्रार्थना केली तरी देव ऐकणार आहे. आम्ही येशू ख्रिस्ताला ओळखलेलं आहे का. कारण या ठिकाणी ज्यावेळेस त्या विहिरीवर येशू ख्रिस्त आलेला आहे आणि त्या शमरोनी स्त्रीशी बोलतो त्यावेळेस एक महत्वाची गोष्ट मेन्शन करतो. तो त्या ठिकाणी सांगतोय की मी जो तुला पाणी मागतोय तो कोण आहे हे तुला कळायला असतं. पण त्याच्यासाठी तो आधी काय बोलतोय, पहिल्यांदाच बोलतो देवाचं दान. आम्ही आमच्या बुद्धीने आणि आम्ही आमच्या
आमच्या विचाराने नाही, तर देवाचं दान तुम्हाला मला मिळाल्याशिवाय आम्ही देवाला, येशू ख्रिस्ताला ओळखणारे होऊ शकत नाही. आणि म्हणून ती दान मागण्यासाठी तुम्हाला मला गरज आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी सांगतं, त्या वरील गोष्टी मिळवण्यासाठी खटपट करा. प्रेज द लॉर्ड. वरील गोष्टी काय आहेत? हेच आहेत. कारण इथं आम्हाला येशू ख्रिस्त सांगतो, त्या कोणी सांगितलं इथं, त्यांनी येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्या, प्रेज द लॉर्ड, माझ्या स्वर्गातील पित्याने तुला प्रगट केले. प्रेज द लॉर्ड. माझ्या स्वर्गातील पित्याने तुला प्रगट केले की येशू ख्रिस्ताला काय, तो कोण आहे. हे आहे देवाचं दान. आणि हे देवाचं दान तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये किंवा कुणाच्याही जीवनामध्ये असेल तर तो खऱ्या अर्थाने आशीर्वादित आहे. सगळी संपत्ता, सर्व काही भरभराट, सगळं मिळालं म्हणजे मी आशीर्वादित आहे असं बिलकुल नाही. कारण जर असं असतं तर येशू ख्रिस्त एका श्रीमंताला काय म्हटलं, तो सर्व तुझं. तो म्हटला होता, हे जीवा, खा पी मजा कर, जीवनभर जेवढं पाहिजे ते सगळं साठवून ठेवलेलं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त काय म्हटला, अरे मूर्खा, ज्याच्याकडे सगळं आहे, भरपूर आहे आणि त्याला काळजी नाहीये, आणि जर तो देवाला ओळखत नाही तर तो मूर्खाच्या गणतीमध्ये आहे. लक्षात असू द्या. आणि म्हणून सगळ्या गोष्टी आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही सगळ्या गोष्टी मिळवत असताना लक्षात असू द्या की ती गोष्ट मिळाली याचा अर्थ आशीर्वादित आहे असं बिलकुल नाही. कारण तिथं तो येशू ख्रिस्त त्याला आशीर्वादित म्हणत नाही, धन्य म्हणत नाही त्या माणसाला. धन्य कुणाला म्हणतोय? येशू ख्रिस्त या शिमोन पेत्राला, की ज्याला ख्रिस्ताची ओळख होती. जर तुम्ही आणि मी खऱ्या अर्थाने जर आशीर्वादित जर आहोत, ते पैसा आणि आडक्याने नाही. मी बाहेरचा टूर मारला, खूप आशीर्वादित झालो, नो. माझ्याकडं देवाने मला कार दिली, मी आशीर्वादित झालो, नथिंग एल्स. माझी भरभराट केली, मला देवाने आशीर्वाद दिला, याच्यामध्ये देवाचे आशीर्वाद गणूच नका प्रिय. आणि जर गणत असाल तर थांबवा. कारण का, जर हे आशीर्वाद आहेत असा जर तुमचा आणि माझा गैरसमज असेल तर तेच आशीर्वाद मिळण्यासाठी आम्ही त्याच्या मागे धावू. पण खरा आशीर्वाद आहे तो देवाचं गुण आणि गुज देवाच्या वचनातून मिळण्याचा, जे देवाचं दान आहे, जे दान आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये सांगतं, पवित्र आत्म्याची फळं सांगतं, ते दान सांगतं. प्रीती, क्षमा, शांती, या गोष्टी या जर तुमच्या माझ्या जीवनामध्ये आहेत तर तुम्ही आणि मी खऱ्या अर्थाने आशीर्वादित आहोत. जर आमचं अंतःकरण कठोर आहे, मी त्याचा राग सोडणार नाही, मी त्याला माफ करणार नाही, तर तुम्ही मी आशीर्वाद नाही. तुमच्याकडे भरपूर पैसा असला तरी नाही, काहीही उपयोग नाही, तो आशीर्वादच नाहीये. तो तुम्ही आणि मी आमच्या शक्तीवर आणि आमच्या बुद्धीवर, आमच्या ताकदीवर, आमच्या ज्ञानावर मिळवलेला पैसा आहे. जर आशीर्वादित व्हायचं असेल तर देवाचं दान तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. ते आहे पवित्र आत्म्याची फळं. प्रेज द लॉर्ड. ती जर तुमच्या माझ्या जीवनामध्ये असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही आशीर्वादित आहोत. आणि म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्त या शमरोनी स्त्रीला काहीतरी समजून सांगतोय स्वतःबद्दल आणि देवाबद्दल, देवाचं दान याबद्दल. तो म्हणतो देवाचं दान म्हणजे काय? देवाचं दान आहे प्रियानो हे की आम्हाला सत्य कळावं. देवाचं दान आहे की आमच्यातून ज्या गोष्टी निघून जाव्यात. म्हणून आम्ही स्तोत्र वाचले 119-99 पासून. तो म्हणतो वयोवृद्ध
लोकांपेक्षा मला जास्त कळतं. प्रेज द लॉर्ड. हे कशामुळे आहे? देवाचं दान. आणि जर या दानाची मिळवण्याची खटपट जर तुम्ही आणि मी करू तर तुम्ही आणि मी खरं आशीर्वादित आहोत. या ठिकाणी येशू ख्रिस्त ज्या पहिल्या भागामध्ये आम्ही वाचतो, 2 भाग आम्ही पाहिले की येशू ख्रिस्त त्या शमरोनी स्त्रीला म्हटला की देवाचं दान म्हणजे काय. ती त्या ठिकाणी पाणी भरायला आली आणि येशू ख्रिस्त त्याच वेळेस तिला पाणी पिण्यासाठी मागतो आणि मग तिला प्रश्न विचारतो तो 2 भागामध्ये की देवाचं दान काय आणि मी जो तुला पाणी मागतो तो कोण आहे हे जर तुला कळालं असतं तर तू मागितलं असतं. पुढे आहे वाचायला. आणि म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्त या 23व्या वचनामध्ये मी तुमच्यासाठी वाचतो बघा. या ठिकाणी याच मत्ती शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 23 वचन. परंतु तो वळून पेत्राला म्हणा, अरे सैताना, माझ्यापासून निघून जा, तू मला अडखळण आहेस. कारण या ठिकाणी पुढचा भाग या शास्त्रामध्ये वाचला तर येशू ख्रिस्त त्यांना सांगत होता की यरूशलेममध्ये वडीलजनांकडनं आणि लोकांकडनं मला कसा खिळलं जाईल किंवा कशा प्रकारे जीवे मारले जाईल असं तो सांगत असताना हाच शिमोन पेत्र तो म्हणतो की पेत्र त्याला जवळ घेऊन म्हणाला, निषेध करून मला, प्रभूजी आपल्यावर दया असो. ज्या देवाला ज्या शिमोन पेत्राला देवाचं दान मिळालं तिथंच लगेच दुसरी गोष्ट आपण पाहायला मिळते. तो काय म्हणतो की दया असो असे आपल्याला होणारच नाही. आणि त्या ठिकाणी ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने त्याला आशीर्वादित म्हटलं, त्याला शाबासकी दिलं, त्याच ठिकाणी येशू ख्रिस्त त्याला फटकावतो आणि तो म्हणतो, अरे सैताना, इथून निघून जा. जे बरोबर आहे ते बरोबर आहे, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. कुणाच्याही सेवा करत असताना, ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्हाला फक्त देवाचं भय आणि देवाच्याच मार्गाने चालेल, लोकांच्या म्हणण्याप्रमाणे नाही. लोकांना आणि मला काय वाटतं यावर ख्रिस्ती जीवन, विश्वासाचं जीवन डिपेंड नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतो तू अडखळण आहेस. कारण इथं शेवटचा भाग आमच्यासाठी महत्वाचा आहे. देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टीकडे तुझे लक्ष आहे. देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसाच्या गोष्टीकडे आहे. आणि या ठिकाणी आम्हाला क्लिअरली कळून येतं की जर आम्ही जगामध्ये जगत असताना जर आम्ही देहामध्ये राहिलो तर देवाचं जे दान आहे ते आम्हाला कधीच प्राप्त होणार नाही. आम्ही जगामध्ये जे देवाने तुम्हाला मला तारण दिलेलं आहे, जे देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी, येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी पवित्र आत्मा या जगामध्ये पाठवलेला आहे, त्या पवित्र आत्म्याचं सहाय्य न घेता जर आम्ही या जगात जगत आहोत तर आम्ही फक्त देहात जगत आहोत. आणि देहात जर जगत आहोत तर या ठिकाणी दिल्याप्रमाणे देवाच्या गोष्टींकडे आमचं लक्ष नाही, तर माणसांच्या गोष्टीकडे लक्ष आहे. लोक काय म्हणतात, लोकांचं काय म्हणणं आहे, मग आम्ही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे चालत आहोत का? कारण या जगामध्ये तुम्हाला मला मी एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी माझ्या स्वतःच्या विचाराने चालू शकतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जग आणि जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे. तिसरी गोष्ट म्हणजे रूढी परंपराप्रमाणे. आणि तिसरी गोष्ट लोक मला चालवतील, प्रत्येक ठिकाणी मला डायरेक्शन देतील. आणि चौथी गोष्ट म्हणजे या जगामध्ये जो आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली. पण जर तुम्ही आणि मी देवाच्या गोष्टींकडे जर लक्ष लावू तर त्याच्या वचनाप्रमाणे आम्ही चालल्याशिवाय राहणार नाही. कारण आमच्यावर त्याचा वरदास्त असणं गरजेचं आहे. आणि स्तोत्र जे 119 आम्ही वाचलं त्यामध्ये स्तोत्रकार तेच कबूल करतो, तुझं वचन माझ्या
जिभेला मधापेक्षा गोड आहे, कारण त्याने त्या वचनाची चव चाखलेली होती. प्रेज लॉर्ड. त्याच्या जीवनामध्ये वचनाप्रमाणे कशा किती महान गोष्टी घडल्या हे त्यांनी ओळखलं होतं. त्याला राजा म्हणून देवाने अपॉइंट केलं, राजा म्हणून त्याला इस्रायलच्या गादीवर बसवलं. तेव्हापासून त्याने ती चव घेतली होती त्याच्या वचनाची. कारण परमेश्वर आपल्या वचनाप्रमाणे केल्याशिवाय राहत नाही. परमेश्वर आपल्या योजनेप्रमाणे केल्याशिवाय राहत नाही. त्या ठिकाणी तुमचं आणि माझं काहीही चालणार नाही. आणि म्हणून आम्ही त्याला ओळखावं ही येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. आणि ओळखण्यासाठी तुम्हाला आणि मला देवाच्या दानाची गरज आहे. ते दान म्हणजेच देवाला ओळखणं. आणि ते दान कुणाकडे आहे तर ते परमेश्वराकडे आहे. तोच तो तुम्हाला देतो, तोच त्या दानाने तुम्हाला मला भरतो. आणि ते दान तुम्ही आणि मी मागावं ही देवाची इच्छा आहे. कारण येशू ख्रिस्त म्हटला, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. आम्ही आजपर्यंत मागत आलो, आजपर्यंत आम्ही ठोकत आलोय का नाही माहित नाही, शोधलंय का नाही माहित नाही. मागण्याचं मात्र आमचा रट्टा चालू आहे. पण परमेश्वर देवाचं वचन आम्हाला मागण्यासाठी काय सांगतंय, जे देवाचं फ्रीडम आहे, जे देवाचं वरून उतरणारं ज्ञान आहे, जे दान आहे, इथे आम्हाला वाचायला मिळतं ते दान देवाने तुम्हाला मला दिलेलं आहे, ते आम्ही रिसीव्ह करणं गरजेचं आहे. आणि म्हणून पहिल्या मुद्द्यामध्ये जे आम्ही देवाचं दान याविषयी पाहतो, जर देवाचं दान म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आशीर्वादाचं कारण तुमच्या माझ्या जीवनामध्ये. आणि ते दान म्हणजे परमेश्वराकडनं मिळणारं देवाला ओळखणारं दान. तुम्हाला आणि मिळणारी ज्ञान आणि बुद्धी ती तुम्ही आणि मी देवाकडे मागणे गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट जो आम्ही पाहत आहोत, जर आम्ही थोडस त्या शेवटच्या या भागामध्ये जर आम्ही पाहिलं, तो म्हणतो की जिवंत पाणी. कारण इथं वाचूया आपण देववचन, योहान 4:10 मध्ये दुसरा भाग. येशूने तिला उत्तर दिले की देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असे तुला म्हणणारा कोण हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. या ठिकाणी येशू ख्रिस्त जिवंत पाण्याविषयी बोलतो. मी मागच्याच एका ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी खुदाई चालली होती. एक प्लॉट होता, त्यांच्या घरामध्ये त्यांचं घर बांधायचं म्हणजे मोकळा प्लॉट होता. आणि त्या ठिकाणी मी विचारलं की का खोदतात, तर त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये खालून जिवंत पाणी होतं, झरा होता आणि तो बंद करायचा होता. कारण का तर तिथे त्यांना घर बांधायचं होतं. आता त्या काही पद्धतीने किंवा काही विचाराने त्यांचा काही विचार आहे की असं जिवंत पाणी घराच्या खाली नसावं असं काही मला माहित नाही, पण अशा काही गोष्टी म्हणून त्यांनी तो खूप मोठा खड्डा केला होता आणि त्या खड्ड्यातून ते पाणी बंद करण्यासाठी तो खड्डा केला होता. जिवंत पाणी हे जर तुम्ही पाहिलं तर आम्हाला माहिती ठाऊक आहे की जमिनीच्या खूप खोल मधून तो झरा निघतो. तो कोणी तयार केलेला नाही, ती निसर्गाची देण आहे. ती ऑलरेडी निसर्गातून तो आहे. ज्या परमेश्वराने निसर्ग निर्माण केला त्याची ती देण आहे आणि ते कोणाला थांबवता येत नाही किंवा तो फ्लो कधी थांबवता येत नाही. तसं आम्हाला वाचायला मिळतं जिवंत पाणी. येशू ख्रिस्त आता दानावरून, जे दान देण्यावरून त्या स्त्रीशी जिवंत पाण्याविषयी बोलतो. कारण पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्हाला जिवंतपणा जर आम्हाला पाहायचा असेल तर पहा, मी तुमच्यासाठी एक वचन वाचतो. स्तोत्र 36:9.
संहिता 36 आणि 9 मी तुमच्यासाठी वाचतो. कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तो करता म्हणतो, कारण जीवनाचा झरा तुझ्या जवळ आहे, तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. जीवनाचा झरा जर कुणाकडे असेल तर तो म्हणजे फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताकडे, कारण तो संपूर्ण सृष्टी निर्माण करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी दानाविषयी बोलत असताना ज्या पाणी पिण्याच्या विषयी, कारण ती पाणी प्यायला आलेली, ती पाणी भरण्यासाठी आली. शमरोन स्त्री पाणी भरण्यासाठी आलेली आहे आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या शमरोन स्त्रीला पाणी मागत आहे. आणि तो येशू ख्रिस्त तिच्याशी किती उत्तम प्रकारे तिच्याशी सुवार्ता सांगत आहे. सुवार्ता सांगण्याचं उत्तम उदाहरण हे पवित्र शास्त्राचं एक उत्तम उदाहरण आहे की ती पाणी भरण्यासाठी येते आणि तो त्या ठिकाणी येशू ख्रिस्त तिच्याशी पाण्याविषयी बोलत आहे. पण पाण्याविषयी बोलत असताना देवाच्या दानाविषयी, जिवंतपणाविषयी, जो देव जिवंत आहे त्या जिवंतपणाविषयी त्या स्त्रीला सांगत आहे. या ठिकाणी मी तुमच्यासाठी एक वचन वाचतो. यिर्मया 17:13. सॉरी यिर्मया 10:10. पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं पहा. तरी परमेश्वर सत्य देव आहे, तो जिवंत देव, सनातन राजा आहे. त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते, त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही. या ठिकाणी यिर्मयाच्या पुस्तकामध्ये 10व्या अध्याय 10व्या वचनामध्ये देवाचं स्वरूप, देव काय आहे याचं उत्तम असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. पहिली गोष्ट तो म्हणतो की तरी देव सत्य आहे. देव सत्य आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त या जगात जो आला ते लोकांना सत्य सांगण्यासाठी, तो लोकांना ख्रिस्ती बनवण्यासाठी नाही आला. ख्रिस्ती धर्माचा प्रचार सुद्धा करण्यासाठी नाही आला. या जगाला जी गरज आहे त्या गोष्टीची गरज, जी सत्याची या जगाला गरज आहे ती ओळख करून देण्यासाठी तो आला. अनेक लोकांचा गैरसमज आम्हाला पाहायला मिळतो, पण तो गैरसमज आहे, ते सत्य नाही. इथं येशू ख्रिस्त या ठिकाणी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला तो यासाठीच की जो या ठिकाणी 10:10 मध्ये आम्हाला वाचायला मिळते. यिर्मया 10:10 मध्ये तरी परमेश्वर सत्य देव आहे, तो जिवंत देव आहे, सनातन राजा आहे, तो जिवंत देव आहे. प्रेज द लॉर्ड. तो काय आहे? तो जिवंत देव आहे. आणि म्हणून त्याच्याकडूनच तुम्हाला आणि मला जीवनी पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. जिवंत पाणी फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताकडूनच आहे, की ज्या पाण्याने तुमची माझी तहान भागवली जाते. आज या जगामध्ये आम्ही एकदा पाणी पिल्यानंतर आम्हाला आणखीन वेळेस तहान लागते, पुन्हा पुन्हा आम्हाला पाणी प्यावं लागतं. आम्ही पाणी पिण्यासाठी धडपडतो, तहानलेले होतो. आमच्या शरीरामध्ये तहान पुन्हा निर्माण होते काम, श्रम वगैरे सगळ्या गोष्टी केल्यानंतर. पण जर तुमची आणि माझी भूक, माझी तहान जी जिवंत देवासाठी आहे, जी तुम्हाला आणि मला ख्रिस्ताला ओळखण्याची तहान तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर पूर्ण करायची असेल तर ती फक्त आणि फक्त या पवित्र शास्त्रातूनच भागवली जाईल, दुसरी कुठूनच नाही. त्या देवाच्या वचनातूनच भागवली जाईल. आणि म्हणून स्तोत्र करतामध्ये आम्ही पहिलंच वाचलं देवाच्या वचनाविषयी. जर तुम्ही आणि मी पवित्र शास्त्र सोडून जर इकडे तिकडे भटकत असाल, जर लोकांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही आणि मी जर विचार करत असाल तर थांबवा. कारण पवित्र शास्त्राशिवाय तुमची आणि माझी तहान भागवली जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि ती तहान भागवण्यासाठीच परमेश्वराने देवाने उत्तम लोक निवडले.
त्याने तुम्हाला मला उत्तम जागा दिलेली आहे या ठिकाणी. त्याचं मंदिर, त्याची मंडळी, हे देवाने तुम्हाला मला त्याच्या ज्या तुम्ही आणि माझी जी ताण भागवली जावी यासाठी आहे. ज्या देवाचं जे पवित्र आत्म्याचं जे दान आहे, आम्ही आता म्हटल्याप्रमाणे प्रीती सहनशीलता ही दान आहे, ती एकमेकांमध्ये जेव्हा आम्ही वाटतो, एकमेकांसाठी ती यूज करतो, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमची माझी तहान भागवली जाते प्रियांनो, लक्षात असू द्या. आणि म्हणून देवाचं जे दान आहे तुम्हाला आणि मला दिलेलं, ते आम्ही यूज करणं, ते आम्ही एक्सेप्ट करणं आणि त्याप्रमाणे चालणं हे गरजेचं आहे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये. जर देवाने दिलेले दान जर आम्ही वापरत नाही तर आम्हाला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. देव तुम्हाला मला उत्तम कलाकुसरी देतो, उत्तम अशा चांगल्या चांगल्या काय म्हणू आपण ह्या ज्या एक नॉलेज देतो, ते यासाठी की आम्ही इतरांसाठी आशीर्वादाचे कारण व्हावेत, आम्ही देवाचं गौरव व्हावं. पण जर तुमच्या आणि माझ्यातनं तो फ्लो जर आम्ही थांबवत आहोत तर देव काही करणार नाही, पण आम्ही त्या आशीर्वादाला मुकूया. कारण शास्त्रामध्ये एक उदाहरण आहे की जे दिलंय ते देखील काढून दुसऱ्याला दिलं जाईल, असं शास्त्र आम्हाला सांगतं. त्यामुळे सावध राहा. देवाने तुमच्या आणि माझ्यावर जी कृपा केलेली आहे, देवाने तुमच्या आणि मला जे उत्तम दान देऊन भरलेलं आहे, त्याचा उपयोग फक्त देवाच्या गौरवासाठी, स्वतःसाठी नाही. कारण परमेश्वर देणार आहे, देव देणार आहे. आणि या ठिकाणी शास्त्रामध्ये आम्ही हेच वाचतो की देवाचं दान काय आहे, तो शमरोन स्त्रीला हे समजून सांगतोय. कारण तुम्हाला आणि मला जे देवाने दान दिलेले, जे आशीर्वाद दिलेले आहेत, त्याची एक शेवटचं वचन तुमच्यासाठी मी वाचतो आणि आपण थांबणार आहोत. यशायाचं पुस्तक, याचा 46वा अध्याय. यशाया 46 आणि 4, 5 आणि काही वर्ष आहेत, मी तुमच्यासाठी पटपट वाचतो ती. तुमच्या वृद्धकाळापर्यंत ही मीच तो आहे, तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हास वागवीन. निर्माण करता मीच आहे, वागविणारा मीच आहे. मी खांद्यावर वागून तुमचा बचाव करेन. नंतर 5 वचन, माझी कोणाशी तुलना कराल, मला कोणाशी समान लेखाल, माझी कोणाशी बरोबरी कराल, की जेणेकरून ते माझशी समान ठरतील. या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन सांगतं, परमेश्वर बोलत आहे आणि देवाचं वचन सांगतं की मीच तुम्हाला वागवणार आहे, मीच तुम्हाला वृद्ध काळामध्ये घेऊन जाणार आहे. पवित्र शास्त्र सांगतं तुम्ही मी चांगलं चांगलं खाल्लं तर आम्हाला शक्ती मिळते वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, याने वृद्ध काळ येत नाही. देवाची कृपा आहे, देवाची दया आहे. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही मग जीवन देणारा जो देव आहे, जो जिवंत परमेश्वर आहे, त्याची तुलना आम्ही कुणाशी करत आहोत. आम्हाला ख्रिस्त माहिती आहे, आम्हाला देव माहिती आहे, शास्त्र सांगतं. तरी सुद्धा आम्ही त्या पवित्र शास्त्राला, देवाच्या वचनाला सोडून आपलं चर्च, आपले मंडळी आणि आम्ही देवाचं वचन तुमच्या माझ्यासाठी असताना आम्ही आणखी कुठेतरी जाऊन आमचा माथा टेकावा, ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. एकच देव आहे, एकच परमेश्वर आहे, तो म्हणजे जिवंत परमेश्वर. मग याने सांगावं तिकडं, त्याने सांगावं तिकडं. देव या ठिकाणी म्हणतो तुम्ही माझी तुलना, तुम्ही तुलना करत आहात. जर तुम्ही पळत आहात तर तुम्ही तुलना करत आहात. आणि देव म्हणतो की माझी तुलना तुम्ही कशाशी कराल? जो आकाश आणि पृथ्वीचं निर्माण करता आहे त्याची तुलना तुम्ही आणि मी कोणाशी करू शकत नाही, कारण तो जिवंत देव आहे. हीच ओळख येशू ख्रिस्त त्या शमरोन स्त्रीला करून देतो. आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणतो, आपण पुन्हा आता त्या वचनाकडे येऊया.
यशायामधून योहान शुभवर्तमानामधून जो आम्ही या मरणाला सुरुवात केली होती त्यामध्ये आम्ही पुन्हा येतो आणि ते वचन वाचतो की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी 4:10 मध्ये जो आम्ही म्हणण्यासाठी बोललो की येशू ख्रिस्त असे म्हणतो, असं म्हणण्याचं कारण हे आहे की शमरोनी स्त्रीला येशू ख्रिस्त जे समजून सांगत आहे ते आज तुम्हाला आणि मला तो या 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 वेळेमधून सांगत आहे की सत्य काय आहे, जिवंत देव कोण आहे, ज्याला जो तुला पाणी मागतोय तो कोण आहे. आज जग येशू ख्रिस्ताला बरं करणारा, आरोग्य देणारा म्हणत असेल. आज येशू ख्रिस्ताची ओळख तुम्ही आणि मी कशा प्रकारे करून घेतलेली आहे. पण प्रियांनो, कधीच खरी ओळख जी आहे ती आहे येशू ख्रिस्त या जगाचा तारणारा आहे. प्रियांनो, येशू ख्रिस्त पापांची क्षमा करून देण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये मोक्ष लोकांना मिळवून देण्यासाठी आलेला आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये आम्हाला देवाच्या जवळ सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून या जगामध्ये आलेला आहे. तुम्ही आणि मी काय म्हणून ओळखतो? आज पर्सनली हा जसं पेत्राला, जसं शिष्यांना प्रश्न येशू ख्रिस्ताने विचारला होता तसा आज तुम्हाला मला आहे. मी आज येशू ख्रिस्ताला काय म्हणून ओळखत आहे आणि काय म्हणून ओळखून जगत आहे. माझा फक्त प्रार्थना ऐकणारा देव मागत राहा का माझ्यावर प्रेम करणारा परमेश्वर, की मी ज्याप्रमाणे स्तोत्र सांगतं, ज्याप्रमाणे शास्त्र सांगतं, अंजीरचं फळ जळालं, धान्य निघून गेलं, काहीही नाही राहिलं, तरी सुद्धा मी देवावर प्रेम करते. प्रेज लॉर्ड. ज्या परमेश्वराने योहान 3:16 मध्ये मला वाचायला मिळतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. ती प्रीती जर तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात भरलेली आहे, ते दान तुम्हाला मला जर देवाने दिलेलं आहे, तर मला मिळो न मिळो, माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही तरी सुद्धा मी माझ्या देवावर प्रेम करेन. माझ्यासमोर तो प्रश्न उभा राहणार नाही. देवाने मला दिलं नाही, माझी देव प्रार्थना ऐकत नाही, पाळकांचीच ऐकतो, या विचारामध्ये कधीच राहू नका. तुम्ही लोक, आपण देवाच्या वचनामध्ये तुम्हाला मला देवाने आपला दूध पिण्यासाठी नाही तर जड अन्न खाण्यासाठी तयार केलेलं आहे. आणि म्हणून आमचा आज हा जो शमरोनी स्त्रीचा, तुम्ही घरी गेल्यानंतर वाचाल त्यामध्ये, तर तुम्हाला आणखीन देव चांगल्या गोष्टी शिकवेल. पण आज तुमच्या आणि माझ्यासमोर तोच प्रश्न आहे की मी एक विश्वासणारा जगत असताना येशू ख्रिस्ताला काय म्हणून ओळखून जगत आहे. कारण एक पुढचा या मुद्द्यातला शेवटचा भाग मी तुमच्या समोर मांडत आहे. कारण या शमरोनी स्त्रीला नंतर कळालं आणि ती म्हटली, तुम्ही संदेष्टे आहात का? तिला कळालं, देवाने तिच्यावर कृपा केली, देवाने तिला दान दिलं त्याच ठिकाणी, आणि ती गावात जाऊन अख्ख्या गावातल्या लोकांना ती घेऊन आली. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. ती अख्ख्या लोकांना घेऊन आली. पहा, जे शास्त्र तो तर नाही. प्रेज लॉर्ड. हे देवाचं दान आहे, हे देवाचं दान आहे. तुम्ही मी इथं या शमरोनी स्त्रीला, या शमरोनी स्त्रीने ऐकलं येशू ख्रिस्ताचं आणि तिने तिच्या पुरतं ठेवलं नाही. तिने ते मागायचं बंद करून टाकलं. पाणी जे ती पाणी भरायला आली होती ते सगळं सोडलं आणि ती गावात गेली पहिल्यांदा. आणि ती काय म्हणते आपण थोडस या ठिकाणी ते वाचू. 39 वचन. मी केलेले सर्व
त्याने मला सांगितले, अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शंभरोनी त्याचवर विश्वास ठेवला. कारण इथं ती गेली आणि त्या लोकांना ती घेऊन आली. आणि मग ज्यांनी आणि म्हणून शंभरोनी त्याचकडे आल्यावर त्यांनी त्याला आपण आमच्या इथे मुक्काम करावा अशी विनंती केली. या ठिकाणी पहा, पवित्र शास्त्र आम्हाला सांगता 39 वचनामध्ये की स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ ती गेली, धावत पळ सगळं टाकलं, पाणी भरायचं सोडलं, ती गेली आणि लोकांना घेऊन आली. आणि जो ख्रिस्त आहे हे देवाचं दान आहे, हे देवाचं दान आहे, हे देवाचं दान आहे. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. आणि ही आमची अपेक्षा पाहिजे की हे देवाचं दान मला मिळालं पाहिजे. मी माझ्यासाठी नाही तर इतरांसाठी आहे. प्रेज लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊ प्रिया. आज तुमच्या आणि माझ्या समोर येशू ख्रिस्ताने जे उत्तम असं देवाचं दान आणि त्याची ओळख ठेवलेली आहे. कारण तोच जिवंत परमेश्वर आहे, त्याच्याकडे जीवनाचं पाणी आहे. जो कोणी तो पिल त्याची कायमची ताण भागवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून यावेळेस आम्ही आमचे नेत्र बंद करणार आहोत. आणि नेत्र बंद करून आम्ही स्वतः हा आज जे आम्ही वाचलेला आहे शंभरोनी स्त्रीशी येशू ख्रिस्त जो बोललेला आहे, जो म्हणला आहे, आज येशू ख्रिस्त असे म्हणतो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त काय बोलत आहे. आजचं जे वचन आहे, आज आम्ही त्याच्या वचना जे आशीर्वादित त्याचं वचन आहे, आज त्या वचनाने तुम्हाला मला ज्याने आशीर्वादित केलं आहे त्याला ओळखण्याची कृपा देवाने आम्हाला करा. त्याला अधिक आणि अधिक ओळखण्यासाठी, त्याला अधिक आणि अधिक जाणून घेण्यासाठी जर तुम्हाला मला असं वाटतं की मी आणखीन ख्रिस्ताला ओळखावं, तर पवित्र शास्त्र रोज वाचून त्याचा अनुभव घ्या. जो स्तोत्रकर्ता 119 मध्ये तो म्हणतो, तुझं वचन मधापेक्षा, ओ थँक्यू लॉर्ड, खरोखर त्याचं वचन मधापेक्षा पुढे आहे. आणि ते वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, कारण शास्त्र सांगते, जो वचनाकडं लक्ष पुरवतो, नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये आम्हाला वाचलं मिळतं की जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचं कल्याण होतं. आणि जो त्याच्या वचनाकडं लक्ष देऊन चालतो त्याला तो ज्ञानाने आणि बुद्धीने भरतो. पवित्र शास्त्र आम्हाला एका जुन्या करारामध्ये एका राजाविषयी सांगतं, शल्मोन असा होऊन गेला नाही आणि असा झाला नाही, कारण देवाने त्याला ज्ञान दिलं होतं, कारण त्याने देवाकडे ज्ञान मागितलं होतं. ते दान देवाने त्याला दिलं होतं, पण ते त्याच्या गौरवासाठी. प्रिय, यावेळेस आम्ही देवाकडे ते दान मागू की प्रभू मला आणखीन तुला ओळखायचं आहे. हो जीसस, थँक्यू लॉर्ड. त्याचं प्रेम आणि प्रीती तुम्ही आणखीन ओळखू शकता, कारण येशू ख्रिस्ताने सर्व पूर्ण केलेलं आहे. आज हे जग येशू ख्रिस्ताने सगळ्या गोष्टी पूर्ण केलेला असं जग आहे. तरी सुद्धा या जगामध्ये जो कोणी येशू ख्रिस्ताला एक्सेप्ट करेल, जो कोणी येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून विश्वास ठेवल, तो त्या येशू ख्रिस्ताला तो आपल्या जीवनामध्ये घेईल, त्यालाच या गोष्टी प्राप्त होणार आहे. आणि म्हणून आज यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला नव्याने म्हणतो की प्रभू येशू, मी आज तुला एक्सेप्ट करतो. मला त्या दानाची गरज आहे. माझ्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी घडोत न घडोत, पण प्रभू तुझ्या दानाची गरज आहे. कारण मला विश्वास आहे की जे दान तुम्हाला देशील त्याद्वारे मला सगळ्या काही गोष्टी तू पुरवठा करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला आठवण करून देतं की प्रथम त्यावरील गोष्टी मिळवण्याची खटपट करा. प्रियांनो, त्यावरील गोष्टी ह्या आहेत, देवाचं दान मिळव. हालेलुया, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझ्या पवित्र नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझ्या पवित्र नावाची स्तुती करतो. शास्त्र सांगतं 119
स्तोत्रामध्ये की परमेश्वर चांगला आहे आणि तो चांगले ते करतो. थँक्यू लॉर्ड. प्रभू येशू, आज तो आमच्या जीवनात उत्तम असं सहाय्य केलेलं आहे. तू चांगल्या गोष्टीने तो आम्हाला भरलेला आहे, त्याबद्दल आभार मानतो. कारण तुझ्या वचनाने तो आम्हाला भरलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. प्रभू येशू, आज जे वचन तू आज आम्हाला दिलेलं आहे की प्रभू तुला ओळखण्यासाठी तुझ्या पित्याचं जे दान आहे ते दानाची आम्हाला गरज आहे. आणि आम्ही धन्यवाद देतो की प्रभू येशू ते दान तू आम्हाला दिलेलं आहेस असा विश्वास यावेळेस आम्ही ठेवतो. प्रभू, आजच्या वचनाबद्दल आणि तू केलेल्या कृपेबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत. आणि म्हणून म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. प्रभू, आज यावेळेस त्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला कृपा पुरवलीस, त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकांच्या मनामध्ये असलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर केवळ येशू तुझ्या वचनातून आहेत आणि ती तूच त्यांना देणार देव आहेस. आज आम्ही सर्वजण तुझ्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित होऊन आज या मंडळीतून आमच्या घरी जात असताना आम्हा प्रत्येकाला तुझा तो अनुभव दे. सर्व सन्मान तुला देतो. आभार प्रदर्शनाचा यज्ञ तुला अर्पण करते. ही प्रार्थना आमचा प्रभू तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणून माहिती द्या. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद. यावेळेस आपण दान आणि दशांश जे आहे त्यासाठी गीत गाणार आहोत. नंबर 103 पान नंबर आहे 103 गीत नंबर 27 आणि गीत नंबर 27. पान नंबर 103. आणि दान घेण्यासाठी अभिषेक तू दान घे. 103 आणि गीत नंबर आहे 27. यावेळेस आपण गीत गाऊ आणि आपलं जे देवाचं जे आहे ते देवाला देऊ. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु सकल तुझे दूत दिले, सकल तुझे दूत दिले, माझे ते मी मिळविले.
यावेळेस आपण जे दान आणि दशांश यावेळेस दिलेले आहेत त्यावर सुनील खंडागळे प्रार्थना करतील आणि मग आपण तुझ्या साक्ष आहे त्याकडे जाणार आहोत. थँक्यू. स्तुतीस पात्र आहे स्वीकार आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करते देवा तुला धन्यवाद करू तुझ्या आभार मानतो परमेश्वर.